हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनसेचा शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे भाजपसोबतच्या युतीसंदर्भात आज बोलणार काय, याकडे सगळ्यांचं लक्ष। मनसेच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर मनसैनिकांची गर्दी, राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत काय घोषणा करणार, याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष। मनसेची वाटचाल सत्तेच्या दिशेनं सुरू होईल, राज ठाकरे महाराष्ट्राच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय घेतील, मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य। माझ्या निवडणुकीत न फिरणारी भावंड आता गरागरा फिरतायत, पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे उगवलेत, अजित पवारांची श्रीनिवास पवारांवर टीका। निवडणुकीत पवार आडनावासमोरील बटन दाबा, 15 वर्ष मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या, बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। सोलापूरमध्ये प्रचारादरम्यान राम सातपुते आणि प्रणिती शिंदे आमने सामने, दोन्ही बाजूकडनं जय श्रीरामची घोषणाबाजी। पवार गटाची दुसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता, साताऱ्यातनं श्रीनिवास पाटलांनी नकार दिल्यास शशिकांत शिंदे पवार गटाचे उमेदवार असणार, तर माढ्यातनं धैर्यशील मोहितेंचं नाव आघाडीवर, सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी मवियाचं जागा वाटपाचं जाहीर, ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 तर शरद पवार गटाला 10 जागा। सांगलीची जागा ठाकरे गटाला जाताच काँग्रेसमध्ये नाराजी, विश्वजित कदम पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट करणार, तर काँग्रेस नेते विश्वजित कदमांची नाराजी दूर करणार। सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक, सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। खंडणीखोर पक्षाच्या नेत्यानं शिवसेनेला हिणवू नये, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर, नकली शिवसेना म्हणत मोदींनी ठाकरेंवर निशाणा साधला। अमित शहा बाळासाहेबांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीवर आले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।